मराठ्यांचे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब खऱ्या अर्थाने या दोघांनी मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आणलेला आहे आणि हा सुवर्ण क्षण या ठिकाणी असं म्हणत मध्ये आतिषबाजी होत आहे। मराठ्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे, मराठ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे ज्या दोघांनी शपथ घेऊन हा ऐतिहासिक क्षण आणला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मराठ्यांचा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्यामुळे हा क्षण दिसत आहे। हा ऐतिहासिक क्षण आज संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे। स्टेज खाली करायचे, स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करायचे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करा, सगळ्यांना विनंती आहे। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, स्टेजवरची अतिरिक्त गर्दी खाली करायची। सगळ्यांना विनंती आहे, आपण पाठीमागे थांबायचं स्टेजच्या। यावेळी पोलीस प्रशासन या ठिकाणी अंतरवाली सराटी या ठिकाणावरून जो छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी आणलेला आहे त्यालाही वंदन करण्यासाठी मनोज दादा यांना जातीय मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अश्वारूढ पुतळ्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार स्टेजवरची गर्दी खाली करा। छत्रपती शिवराज या ठिकाणी फुलांची वृष्टी आणि हा जल्लोष आहे, हा आनंद आहे आणि हा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे आणि मराठा बांधवांनी म्हणूनच ही जल्लोषाची जय्यत तयारी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मनोज जरांगे पाटील यांच्यावरती ही पुष्पवृष्टी होताना आपण पाहतोय। जेसीबीच्या सहाय्याने ही पुष्पवृष्टी होतीये। इतके दिवस झालेली पुष्पवृष्टी ही आरक्षणासाठी लढणारा नेता म्हणून होती, आता मात्र आरक्षण मिळवून देणारा नेता म्हणून त्यांच्यावरती ही पुष्पवृष्टी झालेली आहे। मराठ्यांचे संघर्ष दसरा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आठवतं। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगितलेलं होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की आपण मराठा समाजाला आपणच आरक्षण देणार। आणि त्याच वेळेला मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया तशीच होती की ज्या दिवशी मराठा समाजाला आरक्षण मिळेल तो दिवस आमच्यासाठी दसरा दिवाळी सारखा असेल आणि तो दिवस आम्ही दसरा दिवाळी सारखाच साजरा करू। आणि आता सभास्थळ जे आहे जिथे सभा होणार आहे त्या व्यासपीठावरती या दोघांचंही आगमन झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील हे दोघेही व्यासपीठावरती आलेले आहेत आणि हे दोघे अभिनंदनास पात्र आणि त्यामुळे मराठा समाजाचा एक वेगळा जल्लोष, मराठा समाजातील हे दोन मोठे नेते असं म्हणत मराठ्याचे संघर्ष होते मनोज जरांगे पाटील साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आज सुवर्ण क्षण आहे। या ऐतिहासिक